इराण इस्रायल युद्धात अमेरिकेची एंट्री, अमेरिकेचा इराणवर मोठा हल्ला, अमेरिकेकडून इराणमधील 3 परमाणु केंद्र लक्ष्य. इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे 3 कमांडर ठार, इराणचे 3 लढाऊ विमानं आणि F-14 फायटर जेट पाडल्याचा इस्रायलचा दावा, तर इराणकडूनही इस्रायलचे हैफा शहरावर हल्ले. इस्रायलसोबतच्या युद्धादरम्यान इराणचे सर्वोच्च नेते खोमेनींचा मोठा निर्णय, 3 संभावित वारसदारांची नावं केली जाहीर, वारसदारांमध्ये मुलाचं नाव नाही. माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आज मतदान, 21 जागांसाठी 90 उमेदवार रिंगणात. सहकार क्षेत्रातही पवार विरुद्ध पवार अशी प्रतिष्ठेची लढाई. सोमवारपासून हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे नवं आंदोलन सुरू करणार. राज्यभरातील शाळांच्या बाहेर पालकांच्या सह्यांची मोहीम राबवली जाणार. मुंबईतील मराठी रंगभूमी दालन गपचूप रद्द का केलं, आदित्य ठाकरेंचा सवाल. लढा उभारण्याचंही केलं आवाहन. निवडणुकीचं सीसीटीव्ही फुटेज यापुढे फक्त 45 दिवसच ठेवणार. केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, फुटेजचा दुरुपयोग होण्याची आयोगाला भीती, निर्णयावरून राजकारण तापलं. माऊलींची पालखी आज सासवड मार्गे दिवे घाटाचं अवघड वळण पार करणार, तर तुकोबांची पालखी पुण्यातून लोणी काळभोरकडे प्रस्थान ठेवणार. पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल. गुवाहाटी इथून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाची बंगळुरूमध्ये इमर्जन्सी लँडिंग. पायलटनं इंधन कमी असल्यानं दिला मेडेचा संदेश. विमानात होते 168 प्रवासी. आणि ब्राझीलच्या सेंटा कॅटरिना राज्यात भीषण दुर्घटना. हॉट एअर बलून फुटल्यानं झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. बलूनमधून 22 जण करत होते प्रवास.